अफगाणी एग मसाला मित्रांनो एकदम टेस्टी मजेदार आणि लबाबदार बनणारी ही अफगाणी एग मसाल्याची रेसिपी घेऊन आलोय. सुरुवातीला आपल्याला एक मस्त ग्रेव्ही बनवायची आहे, ज्यासाठी ना एक पेस्ट बनवायची आहे. आपल्याला पॅनमध्ये ऑइल टाकायचं, त्यामध्ये कांदा टाकायचा, लसूण टाकायचा आहे, तो मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडी मिरची, अद्रक टाकायचे, काजू टाकायचे आणि मस्त असं थोडं शिजवून घ्यायच्यात. थोडंसं पाणी टाकून, कोथिंबीर टाकून आपल्याला जी एक मस्त पेस्ट बनवायची, थोडं थंड करून घ्या, मग याची पेस्ट बनवून घ्या. इथे मी एग बॉईल करण्यासाठी केनचा एक बॉयलर यूज करतोय, ज्यामध्ये आरामात तुम्ही 5 मिनिटात 6 अंडे बॉईल करू शकता. मित्रांनो आता काय करायचं, पॅनवरती आपल्याला टाकायचं थोडं ऑइल आणि बटर. त्यावरती ते एग जे आपण बॉईल करून घेतो त्यांना असं कट लावून घ्यायचं. मग थोडं हळद, थोडीशी मिरची पावडर, थोडंसं धना जिरा पावडर टाकून घ्यायचं आहे आणि त्या अंड्यांना मस्त त्याच्यावरती फ्राय करून घ्यायचे. थोडे मसालेवाले अंडे झाले पाहिजेत, खायला एक नंबर लागतात. मग आपल्या कढईमध्ये थोडंसं टाकायचं ऑइल, याच्यामध्ये टाकायचं थोडंसं बटर. हे सगळं टाकल्यावरती थोडंसं टाकायचं जिरा, मस्त तडतड फडफड करून घ्यायचं. म्हणजे आपण पेस्ट तयार केलेली ती टाकायची, मिक्स करून घ्यायची, थोडी शिजवायची. त्यानंतर याच्यामध्ये ऍड करायची थोडी लाल तिखट, थोडंसं टाकायचं गरम मसाला, त्यामध्ये टाकायची थोडीशी हळद. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मित्रांनो आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली. आता याची मी थोडं दही ॲड केलं, फेटून घेतला, तो थोडा टाकून मिक्स करून घ्या. हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो ॲड करायचं चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडं झाकण ठेवायचं, ग्रेव्ही प्रॉपर झाली पाहिजे, मजेदार अशी ऑइल सोडलं पाहिजे, म्हणजे दही शिजलं जाईल. त्यानंतर याच्यामध्ये एक टाकायचे मसाले आपण कोट करून घेतले होते, हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये थोडी फ्रेश क्रीम टाकायचे, कसुरी मेथी थोडी क्रश करून टाकायची, म्हणजे अशी मिक्स करून टाकायचे आणि देन सर्व्ह करायचं आहे. मित्रांनो जर केनचा एक बॉयलर हवा असेल तर कमेंटमध्ये फक्त केंट लिहा. प्रोडक्टची लिंक मी DM मध्ये पाठवतोय.